नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की अपर्णा रामदास पाध्ये या पाध्ये कुटुंबाला आपण भेटलो आणि त्या गप्पा सुरू झाल्यानंतर तो भाग कधी संपला आपल्याला कळलंच नाही. तेव्हा आता आजच्या भागात काय घडणार ते बघूया, पण त्याआधी सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार. 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 बरं, मला सांगा, घरात आता लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी जे काही आता आम्ही होम मिनिस्टरचे एपिसोड बघितले, बरोबर, अगदी सर्वसामान्य कुटुंबातला असू द्या किंवा अत्यंत प्रतिथयश कुणी असू द्या, बरोबर, प्रत्येक घरातल्या पुरुषाचं म्हणणं होतं की नाती घट्ट झाली त्या दरम्यान. हो, आणि त्याचबरोबर सगळ्या पुरुषांनी घरात कामं केली. करेक्ट, अगदी बरोबर आहे. तुमच्या बाबतीत कसं काय? हो, म्हणजे आधी यांना म्हणजे काहीच घरातलं म्हणजे आटे दाल का भाव अजिबात माहित नव्हता. आता ते बऱ्यापैकी भाजी आणायला जातात, डाळ आणतात, म्हणजे माझ्या बरोबर. म्हणजे त्यांना अजिबातच कामाची सवय नव्हती, कारण घरात हे आणायला सुद्धा परत बाहेरच जात होता. हो, घरात त्यांनी काही काम केलं का? तुम्हाला कधी कब्बर चहा दिलाय का? नाही, चहा नाही. एकदा मी त्यांना सांगितलं ही कब्बशी जरा धुवून ठेवा, तर त्यांनी कब्बशी धुता ती फोडली. तर मी म्हटलं नकोच बाबा, त्याच्यापेक्षा मीच धुते. परत भविष्यात काम सांगू नये म्हणून त्यांनी सोयीस्कर. अरे वा वा वा, बरोबर ओळखलं. आणि त्याची एक गंमत सांगतो मी तुम्हाला. एक इंजिनियर बाहुल्या जर बनवू शकतो, बरोबर आहे, काय मुद्दा तुम्ही छान, त्याच्यात जीव ओतू शकतो, ते आहे. एका टोपात चहा करणं हे नक्की शक्य होईल. अहो, हा छोटासा आनंद आहे या माऊलीसाठी. मी आता प्रयत्न करीन. नाही, पण मी काय म्हणतो, आता या आठवड्यात नाही, या माऊलीसाठी 1 कप भर चहा करून द्यायचा असेल तर प्रयत्न तरी करा. आता घरी गेल्यावर बघीन पुन्हा, आणि बिघडला तर तुम्हाला सांगेन. सगळ्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये कधी बसून दोघे एकमेकांविषयी बोलायला मिळतं का हो, की बाहुलेच? एकमेकांविषयी बोलायला म्हणजे असं मुलाखतीतच मिळतं, प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात नाही. नाही हो, खरंच. आणि मी तुम्हाला म्हणजे बरं वाईट मला माहिती नाही, पण मी 24 तास माझ्या बाहुल्यांचा विचार करत असतो. माझा स्टुडिओ आहे देवाच्या कृपेनी, तिथे आमच्या 2-2.5 हजार बाहुल्या आहेत. तिथे माझी काम करायची जागा आहे स्वतंत्र, तिथे जायचं आणि काम करत राहायचं. या गप्पा अशाच सुरू असताना आता एक छोटासा खेळ आहे. ओ बापरे. आणि तो खेळ ते खेळणार आहे, तुम्ही नाही. ऐका 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 रामदासजी, तुमचे आम्ही डोळे बंद करणार. बरं. आणि समोर काही वस्तू ठेवणार. बरं. स्पर्शाने ती वस्तू कुठली आहे ती सांगा. अरे बापरे, हे फारच झालं. नाही म्हणजे आज बघा ना, आम्ही तसंच आहे. आणि जर तुम्ही तर बरोबर केलं तो खेळ, 5ही गोष्टी ओळखल्या, तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून मिळवून देणार. तुला नथ मिळायची काही शक्यता नाहीये. ठीक आहे, तुम्ही घेऊन द्या मला. आणि हे सगळं करत असताना ससोबाला मला सांगायचंय की खेळ संपेपर्यंत काही बोलायचं नाही, अजिबात नाही बोलणार. हिंट सुद्धा द्यायची नाही, अजिबात नाही, अजिबात. मग मला सांग, तू यांना काय म्हणतो? मी यांना आईच म्हणतो. आई, बरोबर. मग आईला बक्षीस मिळावं असं वाटतंय की नाही तुला? ऑफकोर्स वाटतंय ना, वाटतंय. ते बाबांनी मिळवून द्यावं असं वाटतंय का? हो, एकदम वाटतंय. नाही तर हे काय घेणार नाही ते. होय ना? अरे काय. बरं, मग मला सांगा की बाबा किती टक्के बक्षीस मिळवून देतील? 30%. बरं, त्याला माझं एकूणच माहिती आहे. चला बघूया काय होणार या खेळात. हे पत्ते आहेत. चला, अभिनंदन. दुसरं. अरे चेंडू बॉल माझे डोळे बनवायला बरे आहेत हो हे. तू अभिनंदन, बरोबर. हे डाईज आहेत, म्हणजे फासे आहेत ते. अरे वा, 3. सोपे. बघूया ना काय करतायत. थांबा. हा, सोंगट्या आहेत, कॅरमच्या सोंग. 4 उत्तरं बरोबर आली. अरे वा, त्याला मिळाली. 5वं बघूया काय करताय तू. हे बुद्धिबळातलं आहे का काही? अभिनंदन, बरोबर आहे. बरोबर आहे. वा वा वा. नाही, चंग बांधल्या बाई, स्वतःला नको घ्यायला, आपलं परस्पर मिळते. म्हणजे विचार करा, त्यांनी जर ठरवलं तर सगळं शक्य होतं. चहा सुद्धा शक्य उद्या होणारच आहे. आणि त्याचबरोबर ससोबा,
तुला आम्ही एक जबाबदारी देतो हा. आहोत. उद्या सकाळी चहा करत असताना हा. तो व्हिडिओ शूट करायचा आणि तुम्हाला पाठवायचा. एवढं त्याच्यासाठी करणार ना? वेगळं काहीतरी कारण का सांगू ससोबा, का सांगू, हा. ते आहेत ना हा. ते एक वेळ मुलाचं ऐकणार नाहीत. हा, पण माझा नक्की ऐकणार. आता मला बघायचंय तुम्हाला काय माझा होणार. वीक पॉइंट माहिती आहे. आपण बघितलं रामदासजींनी अपर्णा वहिनींना ही झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अरे वा. अभिनंदन अभिनंदन. मला एक गंमत सांगू का? आम्ही लग्न झाल्यावर दादरमध्ये राहत होतो. दादरला तुम्हाला साड्यांची किती दुकानं आहेत माहितीये. तर आम्ही एकदा असंच फिरायला जात होतो. लग्नाला 1 वर्ष होत होतं. तर आम्हाला किती छान आहेत ना, ही साडी किती छान आहे, ती साडी किती छान आहे. तर मला वाटलं आता वा, आता लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय, माझ्यासाठी साडी घेणार. तर म्हणाले आपल्या आवडाबाईला ही किती छान दिसेल नाही साडी. आणि माझा चेहरा एवढा पडला असाच. हो ना. हो. माझाही आत्ता पडला इतक्या वर्षानंतर. हो की नाही? नाही हो, मला खरंच म्हणजे सतत त्यांच्या मनात बावल्यांचेच विचार असतात. इतकं डोक्यात इतकं असतं प्रेम की आहे त्या एखादी बावल्यांवर. मी साडी बघितली किंवा शर्ट बघितलं तर हा अर्धवटरावला खूप छान दिसेल, हे कापड आपण घेऊन जाऊ आणि ऑल्टर करून मी अर्धवटरावला शिवीन. किती बघा ना, म्हणजे एकीकडे सत्यजितला छान दिसेल असं नाही म्हणाले ते. नाही हो की आत्ता नाही? म्हणजे आणि हा एक फॅक्ट खरी आहे, कारण आत्ता दिवाळीचं आम्ही तोरण लावलं होतं आणि त्याच्यामधले लाईट्स लागत नव्हते. तर बाबांनी लगेच 2 मिनिटात सांगितलं की या तोरणाचं जे गोल आहे ना ते इयरिंग पॉपेटला खूप छान दिसेल, ते मी आपण घेऊया. म्हणजे त्यांचं असं ते चालू असतं डोक्यात. बावल्यांसाठी ते काय खराब उपयोगी झाले होईल? तर हा म्हणाला आता टाकून दे. सेले ते एरिंग्स म्हणून याला बेली डान्सरला वगैरे खूप छान दिसतील. आणि मी सांगतो मला जे किंचित यश मिळालंय त्याच्यात सगळ्यात मोठा भाग म्हणजे माझं बावल्यांच्या वरचं अतोनात प्रेम आणि माझ्या घरच्यांचा पाठिंबा. मला सांगा, असे हे इतकं त्यांच्यावर प्रेम करणारे, कधी असं वाटलं नाही, कधी राग आला नाही त्यांचा तुम्हाला, की बाबा हे काय आहे, माझ्यापेक्षा इतरांनाच प्राधान्य दिलं जातंय, मी आता लग्न करून यांच्या घरात आली आहे? नाही, राग नाही आला, कारण मी सुद्धा थोडीफार कलाकार आहे आणि मी त्यांना पूर्ण म्हणजे सर्व बाबतीत त्यांना मदत करते. बरं, तुमच्या script लिहिते, दोघांपैकी हे लिहिते, त्यातल्या त्यामुळे त्यात तापटपणा कोणाकडे? त्यांचाच आहे तापटपणा, त्यांचाच आहे. म्हणजे ते असं हे नाही करत, तुम्ही म्हणाल ना की कसं समजतं वगैरे, असं काही नाही. राग आला की ते इतके जोरात बोलून मोकळे होतात. म्हणजे मला मुंबईच्या मनात पावसात काही नाही 43 वर्षात या माऊलीला राग आलाय हे तुम्हाला कसं कळलं? नाही काय बोलत नाही किंवा मी बोलत काहीतरी काय पण माझं काय- चेहऱ्यावरनं, कारण मला चेहऱ्यावर लोकांचे चेहरे खूप वाचता चांगले वाचता येतात. सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सून म्हणजे खरंच आम्हाला खूप मला आनंद वाटतो की सून आहे, पण तिची साथ सत्यजितला खूप मोठी मिळालेली आहे आणि त्यामुळेच सत्यजितची कला मोठी होण्यासाठी खूप मदत होईल असं मला वाटतं. म्हणजे मी सांगू इच्छितो की आम्ही हा जी अर्धवटरावची 100वी साजरी केली, त्याच्यामध्ये आम्ही कॅरी ऑन एंटरटेनमेंट नावाचा आम्ही कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये आम्ही सगळे 5 लोक आहोत, म्हणजे माझा भाऊ सुद्धा आहे, ही सुद्धा आहे, आम्ही 5 लोक सगळेजण आहोत आणि ती आम्ही खूप त्याच्यात छान त्याच्यात सहभागी होते. आणि आमची एकदम निवा सुद्धा करते. निवा बरं सुद्धा का, करते. puppet दाखव. निवा तुझं दाखव तुझी puppet. निवा दाखव. तिचं नाव बिंगो. किती मस्त. नाव काय नाव आहे? अगं नाव काय आहे? काय नाव आहे? टिंगो. टिंगो आणि बोलायचं. बिंगो आणि ते करून दाखव. व्हेरी गुड. अरे वा. तिला पण खूप आवड आहे आणि तिला तर खेळायला भांडारच आहे बावल्यांचं आमच्याकडे. म्हणजे तिच्याकडे आम्ही कार्यक्रमातून आल्यावर तिच्यासाठी वेगळा कार्यक्रम करायला लागतो मला. तिच्या वेगळ्या बावल्या आहेत. हे बिंगो सत्यजितला टिंगो कार्यक्रमच करायला लागतो घरी. होय ना? हो. ससोबांना विचारायचं हा, आता. विचारा. घरात जर तुम्ही सी टीव्हीतनं बघितलं हा. तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर या क्रमाने सगळ्यात जास्त कोण कोण बोलतं? 1 नंबर म्हणजे आमची निवा. इथे ती गक्क आहे, कारण घरी एवढा आवाज असतो गाक रे. आणि दुसरा मुलगा अर्थात होम मिनिस्टर. आणि नंतर तिसरा आई आणि वागा. आणि हा एकदम सायलेन्स, कामात इतका गर्क असतो. मला सांगा, प्रत्येक घरामध्ये सासूबाई रागावतात, तर सासूबाई कामं करायला सांगतात. तुमचं सासूबाईंबद्दल म्हणणं काय? नाही, त्या मला रागवत नाहीत. इनफॅक्ट मी त्यांना सांगते तुम्ही मला रागवा, कारण मला तसं आवडतं की असं इतका रागवून हक्क बघा, वाटतो रागवून मला तो घेतलेला. असा. मला सांगा, तुम्ही सत्यजित वरती का रागावता?
हे तुम्हाला त्याने हळूच सांगितलं का सश्यानी सांगितलं? तो हक्क आहे ना शेवटी रागवायचा, बरोबर आहे. नाही तर मग होम मिनिस्टरला काय अर्थच राहणार नाही. पण सत्यजितला कसं कळतं तुमचं आज काहीतरी मूड बरोबर नाहीये? त्याला मला वाटतं चेहरा बघू, आता इतके वर्ष झाल्यावर डोळ्यातूनच ते कळतं किंवा चेहरा बघून चेहरा बघूनच ती बोलत नाही किंवा अशी शांत. मला सुद्धा अर्थात तिला पण अर्थात जास्त कळतं माझ्यापेक्षा, ती जास्त रीड करू शकते चेहरे. पण तुम्ही आता पपेट ऑपरेट करता, शिकता? हो, म्हणजे व्हेंट्रिलॉक्विझम नाही पण ऑपरेट मी करू शकते. पपेट्री ती करते, पपेट ऑपरेट करते, खूप छान करते. आणि डान्सची लहानपणापासून खूप आवड होती, पण कुठेतरी ते सुटलं होतं. पण आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अख्खा आम्ही एक पपेटचा डान्स बसवलाय, तर तिला त्याच्यात खूप आनंद मिळतो. आणि मी जेव्हा पहिल्यांदी ते बघितलं, तिच्या चेहऱ्यावरचं जे एक आनंद मला खूप बरं वाटलं. आणि ते तिला म्हणजे मला सांगितलं होतं सगळ्यांना की मला ते खूप आनंद देऊन गेलं ती गोष्ट. आता एक खेळ आहे आणि जर त्या खेळात तुम्ही सगळी उत्तरं बरोबर दिली तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. दोघांनी द्यायचे आहेत ना? हा, नाही, तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे तुमच्यासाठी आव्हान आहे. आणि मला विश्वास आहे की 42 वर्षात कितीही तुम्ही नाही म्हणालात तरी जितकं प्रेम बाहुल्यांवर करता त्याच्यात जरी तुम्ही सांगत नसला तरी किंचित प्रेम जास्त या माऊलीवरच करता. तुम्ही बरोबर ओळखलं. मी समोर काही फोटो दाखवणार आहे. बरं बरं. आणि ते कोण हे तुम्ही ओळखायचं आहे. बघूया. हा आदिनाथ कोठारे, अभिनंदन. चला. अरे दिलीप प्रभावळकर, अभिनंदन. महेश कोठारे, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. बरं, मला सांगा, हे सगळं करत असताना इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या तुमच्या बाहुल्या, म्हणजे तुम्ही आता सुद्धा लक्षात आलं की सगळ्या कुटुंबातही सर्वाधिक प्राधान्य त्या बाहुल्यांना. बरोबर. परदेशात जाताना शेवटी ते बॅगेज असतं. कधीतरी बॅग एकीकडे जाते, दुसरीकडे जातं. मग असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का? की झालेलं आहे. काय झालं असेल मग तेव्हा? काय झालं? नाही म्हणजे आपलं एखादं मूल हरवल्यावर जे आईला वडिलांना वाटतं ते मला झालेलं आहे. 92 साली ऑस्ट्रेलियाला आम्ही दोघं जात होतो आणि आमचं 3-4 बॅगेज असतात मोठे, तर त्यातले 3 आले आणि एक बॅगेज आलं नाही. एक बॅग माझी आली नाही आणि त्याच्यात माझा अर्धवट राव होता. बापरे. आणि मग मी लगेच कंप्लेंट केली, अमुक केलं, काय केलं. तो म्हणाला, डोंट वरी, यू विल गेट युअर बॅग, इट हॅज मिसप्लेस समवेअर एल्स. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी मी हॉटेलमध्ये उतरलो होतो ऑस्ट्रेलियाला, तिथे माझी बॅग म्हणजे आमचा अर्धवट राव सुखरूप आला. आणि काय माहितीये का, हे सांगून येत नाही, त्याचं असं एक तुम्हाला मनातूनच असा. म्हणून मला असं वाटतं, म्हणजे मी बोलणं चुकीचं आहे की आज एवढ्या वर्षानंतर देखील आज म्हणजे या क्षणापर्यंत माझ्या डोक्यात नवीन काय करायचं ते असतं, एवढं माझं बाहुल्यांच्यावर प्रेम आहे. नाही, आणि काय माहिती आहे का, अमेरिकेत सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारच्या बाहुल्या बनवतात, रशियामध्ये बनवतात, जपानमध्ये बनवतात. पण आणि या सगळ्या देशात मी जाऊन आलो, त्यांचे सगळ्या बाहुल्या बनवण्याचे प्रकार मी बघितले आणि त्याच्यातून मी नवीन माझा प्रकार शोधून काढला. आणि देवाच्या कृपेने ते झालं. मला तर असं वाटतं की आता हे ना कुठेतरी पुस्तक रूपाने आहेच, पण तरी सुद्धा अभ्यासाला सुद्धा हा विषय, कारण लोकांना ना बाहुल्यांविषयी आजही लोकांना दुर्दैवाने, मी दुर्दैवाने हा शब्द वापरतो की बाहुल्या म्हणजे पोरखेळ आहे. तो इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याची कल्पनाच नाहीये. आज लास वेगासमध्ये मी बनवलेली मेर्लिन मेनरोची पपेट सादर झाली, यापेक्षा मला काय आनंद मोठा असू शकत नाही. तिथे हजारो बाहुल्या बनवणारे होते, तरीही एका भारतीय बाहुलीकाराला बनवायला
सांगितलं. मला माझ्या वडिलांचे आशीर्वाद आहेत. बघा ना, मराठी चित्रपटात सुद्धा ज्या वेळेला महेशजी कोठारेंच्या चित्रपटात तात्या विंचू, हो ना, तात्या विंचू म्हणजे तो तर म्हणजे पहिल्यापासून तो सिनेमातला सिलसिला चालू होता. माझ्या वडिलांनी 60 साली अकेली मत जयो राजेंद्र कुमार, मीना कुमारी यांच्याबरोबर आमचा अर्धवटराव होता. त्याच्यानंतर ते बघून महान चित्रपटात अमिताभ बच्चन बरोबर माझा अर्धवटराव आला. नंतर दादा कोंडकेंच्या बरोबर आमचा गाढव आला. आणि नंतर सगळ्यात हायलाईट म्हणजे महेश कोठारेंनी तात्या विंचू नावाचे जी काही एक मला अजरामर खलनायक सांगितला आणि माझ्या हातून तो मी घडवला. आणि हे घडलं. तात्या विंचू घडवण्यासाठी मला 4 महिने लागले. अरे ससोबा, काय मी असं ऐकलंय की तुला तात्या विंचूचा आवाज काढता येतो. हो, तात्या विंचू माझ्या बाजूच्याच कपाटात झोपतो. अच्छा, बाजूच्या कपाटात झोपतो. तर मी असं ऐकलंय की तुला तात्या विंचूची नक्कल करता येते. हा, प्रयत्न करतो. हा, कर आवाज करतो. हा, काढ. हे काय करतोय? नाही, घसा साफ करतोय. हो, घसा साफ करतोय. अच्छा, मी सुद्धा घसा साफ करतो. झाडू हवाय का? झाडू कर. तात्या विंचूचा आवाज काढून दाखव. काढतो. अग्नि भागोदरी पद्मासे यवनी ओम फट स्वाहा. क्या बात आहे. वा वा. थँक्यू. सजीव निर्जीव आहे आपण म्हणतो ते आहे, पण तरी सुद्धा त्यामध्ये जीव ओतणं आणि त्यांना बोलतं करणं ही कला आत्मसात करणाऱ्या या रामदासजींना आमचा नमस्कार. अपर्णाताई, तुम्हाला नमस्कार. तुमच्या कुटुंबाला नमस्कार. आणि बाबू, निवा तिचं नाव आहे. निवा, तुलाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. आम्हाला पण इथे येऊन बरं खूप वाटलं. खूप आनंद खूप आनंद झाला. धन्यवाद. क्षण आलेला आहे तो आता अपर्णाताईंच्या सन्मानाचा. अपर्णा वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठण. अभिनंदन. तेव्हा या पाध्ये कुटुंबाला शुभेच्छा देऊन, आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.